साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थसिद्धये। मंडळी नमस्कार। आज मी तुम्हाला अशा एका देवीची गोष्ट सांगणार आहे की जी संकटात सदैव भक्तांच्या पाठीशी उभी राहते। संकटात तुम्ही मनापासून तिला हाक मारलीत तर ती तुमच्या हाकेला नक्की ओ देते। ती म्हणजे तुमची आमची श्रद्धा असणारी संतोषी माता। मंडळी, लहान मुलाला सतत वाटतं की आईने आपली काळजी घ्यावी, सतत आपल्या जवळ असावी। कधी कधी आईलाही वाटतं की मुलाला आपली काळजी आहे की नाही तेही पाहावं, म्हणून ती कधी कधी मुलाची परीक्षा पाहते। तसंच देवी ही भक्तांची परीक्षा पाहते बरं। म्हणजे जशी परीक्षा तिनं दिनकर आणि सत्यवती या दोघांची घेतली, ही कथा त्या दोघांची। तर मंडळी, एक आटपाट नगर होतं। त्या नगरात 7 भाऊ, त्यांच्या 7 बायका आणि त्यांची आई असे एकत्र राहत होते। आता ते सगळे गुण्या गोविंदानं राहत आहेत असं सगळ्यांना वाटायचं, पण प्रत्यक्षात तसं नव्हतं बरं। आता या सगळ्यांमधला धाकटा तो दिनकर आणि त्याची पत्नी सत्यवती, दोघेही संतोषी मातेचे भक्त। आता या दोघांची परीक्षा पाहावी असं संतोषी मातेनं ठरवलं। आणि मग आई, भूक लागलीये, जेवायला दे ना। ए चल जा तिकडे, भिकारी कुठली, काय नाही मिळणार, निघ लवकर। 2 दिवसापासून काही नाही खाल्लं। ए चल जा म्हणते ना, निघ इथनं। संतोषी माता तुमचं भलं करेल। अगं वा 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 वा, घरात काम करायला नको आणि भिकाऱ्याला मात्र भीक द्यायची। बघा ना जाऊबाई, आपले नवरे इथे रात्रंदिवस कष्ट करतात आणि हिचा नवरा फुक्कट तुकडे तोडतात। मी तर म्हणते लाज कशी वाटत नाही, बघत काय उभी राहिली ठोंब्यासारखी। जा भांडी घासून घे, आणि भांडी घासच लावून सुद्धा घे आणि ते फरशी सारव सुद्धा। चल ग रामा, चला। तिकडे दिनकर गावोगावी संतोषी मातेची भजन गात फिरत असे, त्यातनं प्राप्ती काही होत नव्हती। आणि इकडे सत्यवती घरातली सगळी कामं निमूटपणे करत होती, कसलीही तक्रार न करता। पण एक दिवस तिने प्रत्यक्ष डोळ्यांनी जे पाहिलं त्यावर तिचा विश्वास बसेना। त्यामुळे तिनं हे दिनकरला सांगायचं ठरवलं। आणि मग स्वामी, अगं काय करतेस तू हे सत्यवती? स्वामी, हे भोजन तुम्ही ग्रहण करू नये। काय झालं? अगं एवढे पंचपक्वान्य असताना मी त्याचा आस्वाद घेऊ नये? बोल सत्यवती, काय झालंय? कोणी काय बोललं का तुला? कसं सांगू स्वामी, जे पाहिलंय ते पाहण्याआधी माझी दृष्टी का नाही गेली? असं काय पाहिलंयस तू? स्वामी, तुम्ही जे अन्न ग्रहण करणार आहात यात तुमच्या 6 भावांचं उष्ट खरकट अन्न आहे। तुमच्या भावज्या तुम्हाला तेच देत होत्या। काय बोलतेस तू हे? नाही, मला नाही पटत हे। माझा नाही विश्वास यावर। तुम्हीच पाहून खात्री करून घ्यावी। तुला काय वाटलं? नाही करणार? जरूर करीन। आज आपण खूप दिवसांनी भेटलो ना? हो ना। नारायण नारायण। आज बहुतेक कपिला षष्ठीचाच योग आहे। त्रिखंडाच्या त्रिशक्ती एकत्र, दुर्मिळ दुर्मिळ योगायोग हा। आज आपण इथे, परंतु स्वामी इथे नाही, मग? खरे तर आम्ही आपणासच भेटायला आलो आहोत, पण आता कसे सांगू आणि काय सांगू? काही समस्या आहे का मुनिवर? तुम्ही चिंतेत वाटताय। अहो भूलोकी सर्वांना तुमचा विसर पडत चाललाय माते।
अहो सर्व भक्त संतोषी मातेची आराधना करणे आज धन्यता मानतात. आपली काहीतरी गल्लत होतीये मुनीवर. आम्ही विश्वाच्या जननी आहोत. कोण बरं आम्हाला विसरेल? नाही, आपले म्हणणे रास्त आहे माते, पण अहो भूलोकावर सर्व भक्त संतोषी मातेची गुणगान करतात, तिची आरती करतात. मुनिवर्य, मला ठाऊकच आमचे म्हणणे तुम्हास रुचणार नाही, पण आता हातच्या कंकणाला आरसाच कशाला? भूलोकी एक स्त्री आहे जिचे नाव आहे सत्यवती. तिचा पती दिनकर, अहो दोघेही संतोषी मातेचे निस्सीम भक्त आहेत. आता भूलोकावर जर का हळूहळू सर्वच जण संतोषी मातेचे भक्त व्हायला लागले तर नारायण नारायण, हीच माझी चिंता आहे आणि इथे येण्याचे प्रयोजन. तुम्ही याची अजिबात चिंता करू नका मुनिवर्य. सत्यवतीला तिच्या भक्तीचा विसर पडेल. आम्ही तो विसर पडायला भाग पाडू तिला. नारायण नारायण, आता इथे आल्याचे सार्थक झाले. आज ना यांनी आमच्या भाजीच खाल्ली नाही. बरं आहे ना, पण दिनकर भाऊजींच्यामुळे सगळं घरातलं खरकटच संपतं. सासूबाई, काय ग सुनबाई? ओ सासूबाई, हे घ्या दिनकर भाऊजींचं ताट, जेवा म्हणावं आनंदाने. वा 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 वहिनी, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अहो मी नेहमीच तुम्हाला आईच्या ठिकाणी बघत आलोय आणि तुम्ही हे असं वागाल याची कल्पना नव्हती. काय झालं बाळा? का रागवलायस तू यांच्यावर? अगं आई, या वहिनी मला माझ्या भावाच्या ताटातलं उष्ट खरकट वाढत होत्या आणि मी मोठ्या प्रेमाने खात होतो. का वागलात तुम्ही त्याच्याशी असं? तुमच्या मुलाला काही कमवायला नको, आयतं बसून गिळायला लागतं. ह्यांची एक कमी होती की हिला सुद्धा आणलं आमच्या जीवावर तुकडे तोडायला. अगं काय बोलताय तुम्ही? शोभतं का तुम्हाला हे? आई तू थांब. अगं ज्या माणसांना पैसा महत्वाचा वाटतो ना, त्याच्या पुढे तू किती बोललीस तरी कमीच. आत्ता या क्षणी मी घर सोडून जातो आणि जोपर्यंत मी पैसा कमवणार नाही ना, तोपर्यंत या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. स्वामी, स्वामी मला इथे सोडून जाऊ नका स्वामी. असं करू नका, मला बरोबर घेऊन जा स्वामी. सत्यवती रडू नकोस. संतोषी मातेवर श्रद्धा ठेव. मी नक्की श्रीमंत होईन. तुला मी तिच्या विश्वासावर सोडतो. स्वामी, स्वामी ऐका स्वामी. माते, तूच आता आम्हाला या संकटातून सावध. तुझ्याशिवाय माझं या जगात कोणी नाहीये माते. यांचं रक्षण कर. यांना योग्य तो मार्ग दाखव. माते, तुझी कृपा सर्वांवर राहू दे, सर्वांवर राहू दे माते. देवा, हे काय होतंय? काय झालं शेठजी तुम्हाला? बरं वाटत नाहीये का? काळजी करू नका, मी आहे तुमच्या सोबत. हा बाळा, काय झालं यांना? यांना भोवळ आली आणि ते खाली पडले. यातलं जेल द्या, बरं वाटेल त्यांना. हे घ्या, बरं वाटेल तुम्हाला. हे घ्या. सावकाश हा. हे घ्या माई. सकाळपासून भटकतोय, जरा भोळ आली. धन्यवाद. धन्यवाद या तरुणाच्या माना. यांनी मदत केली तुमची. बेटा, धन्यवाद बाळा. हे घे. मला याची गरज नाही. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं. मला फक्त काम हवंय. शाबास. मला असाच एक विश्वासू माणूस हवा होता.
चल माझ्या बरोबर चल. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. आता काय करायचं? दिनकरला तर काम मिळालं. चिंता नको देवी, त्या कामात जर दिनकरला सत्यवतीचा विसर पडला तर? बरोबर आहे देवी. दिनकरला जर सत्यवतीचा विसर पडला तर तिचाही संतोषी मातेवरचा विश्वास उडेल. या सावकाश या सावकाश. बाबा काय झालं तुम्हाला? बरं नाही वाटत आहे का? हे घ्या, पाणी घ्या. बेटी अजिबात काळजी करू नकोस. मी बरा आहे. त्या सज्जन माणसानं मदत केली. खूप विश्वासू माणूस आहे हा. आजपासून हा आपल्याच घरी राहील. मी आपला व्यापाऱ्याला शिकवणार आहे. बेटा तुझ्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी कोणी नाही, मी एकटाच आहे. असू दे. आजपासून हे घर आपलं समज. व्यापाऱ्याने दिनकरला व्यापारातील बारीक सारीक गोष्टी शिकवल्या आणि त्या शिकता शिकताच लीलावती आणि दिनकर एकमेकांच्या जवळ ओढले गेले, प्रेमात पडले. आणि इकडे सत्यवती काबाड कष्ट करत एक एक दिवस ढकलत होती, पतीची आठवण काढत होती. शेवटी संतोषी मातेला तिची दया आली. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे काय झालं पोरी सर्वार्थसाधिके तुला? शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी काय झालं पोरी तुला? कसली चिंता सतवते का तुला? घरी सगळे बरे आहेत ना? तुझे यजमान कसे आहेत? आई, माझे यजमान मला सोडून कामासाठी दूर देशी गेले, पण खूप महिने झाले त्यांची खुशाली समजली नाही. ते कुठे कसे आईच कळलं नाही. माझी संतोषी माता सुद्धा माझ्यावर रागवली, तीही मला विसरली. मी आता काय करू, मला काही समजत नाही हो. अगं रडू नकोस, अजिबात काळजी करू नकोस. तुझे यजमान नक्की बरे असतील. तू एक काम कर नाही करत, संतोषी मातेचं व्रत कर. त्याने मनाच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. संतती, संपत्ती, ऐश्वर मिळतं. पण आई, हे व्रत कसे करायचे? सांगते. 16 शुक्रवारी हे व्रत करायचं आहे. शेवटच्या दिवशी व्रताचं उद्यापन करायचं. एक गोष्ट लक्षात ठेव, कुठल्याही शुक्रवारी तुला आंबट पदार्थ खायचे नाहीत किंवा घरात कोणीही हे खायचे नाहीत. अहो पण मी हे जर घरी सांगितलं तर? समज. तू एक काम कर, इथे जंगलात येऊन तू तुझं व्रत पूर्ण कर. कोणाला काही सांगूच नकोस. त्या दिवशी उपवास ठेवायचा. देवीला गूळ चण्याचा प्रसाद द्यायचा. तिची मनोभावे पूजा आरती करायची. शुक्रवारचा कुठलाच नेम चुकवायचा नाही. देवी तुझ्या सगळ्या इच्छा नक्की पूर्ण करेल. नक्की आई.
लीला, तुला दिनकर कसा वाटतो? हुशार आहे, मेहनती आहे आणि मुख्य म्हणजे प्रामाणिक आहे. अगं तसं नव्हे ग, नवरा म्हणून तुला कसा वाटतो? ईश बाबा. चला, म्हणजे आमची काळजी मिटली म्हणायची. बाबा देवींच्या रोषामुळं दिनकरला आधीचं काहीच आठवत नव्हतं. लीलावती त्याच्यावर मनापासून प्रेम करायला लागली होती आणि इकडे सत्यवती कितीही अडचणी आल्या तरी आपलं व्रत पूर्ण करण्याच्या मार्गावर होती. तिच्या जावा तिला खायला काहीच देत नव्हत्या. पैसे देण्याचा तर प्रश्नच नव्हता. प्रश्न हा होता की सत्यवती हे व्रत पूर्ण कसं करेल. आणि त्यातच स्वर्गलोकीच्या देवीही तिच्या या व्रताच्या आड येत होत्या. देवींनो, तुम्ही येथे निवांत आहात. अहो, आणि भूलोकी त्या सत्यवतीचे संतोषी मातेचे व्रत पूर्ण होणार आहे. मुनिवर्य, तुम्ही याची अजिबात चिंता करू नका. सत्यवतीचं व्रत आम्ही पूर्ण होऊ देणारच नाही. पण असे काय करणार आहात तुम्ही? ते समजेलच तुम्हाला. तुमची लीला तुम्हाच ठाऊक. नारायण नारायण. दादा, मला जरा गूळ आणि चणे देता का? कितीचे देऊ? आत्ता पैसे नाही आहेत, नंतर आणून देऊ. चल जा इथून. भिकारडी कुठली? फुकट पाहिजे काय? अहो, संतोषी मातेचं व्रत करायचंय, नैवेद्य दाखवायचं आहे. नाही देणार. अहो दादा, जा म्हटलं ना. माते, माझं व्रत पूर्ण नाही होऊ शकत. कुठून आणू गूळ आणि चणे? मला माफ कर माते. उठ पोरी. सर्वमंगलमांगल्ये काय झालं तुला? शिवे सर्वार्थ साधिके आज माझा संतोषी मातेच्या व्रताचा शेवटचा दिवस आहे. नारायणी नमोस्तुते. पण नैवेद्य दाखवल्याशिवाय व्रत नाही पूर्ण होऊ शकत. मी काय करू? माझं व्रत अपूर्णच राहणार. का पूर्ण राहणार तुझं व्रत? आई आपल्या भक्तांची नेहमी काळजी घेत असते. आई, माझ्याकडे पैसे नाही. कशी करू देवीची पूजा? तिला नैवेद्य कसा दाखवू? अगं बाळा, अजिबात काळजी करू नकोस. पूजेचे साहित्य हवंय ना तुला? मी देते तुला. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी हे घे. नारायणी आई, नमोस्तुते. मी तुझे कसे आभार मानू? चल पोरी, येते. तुझ्यासारख्या खूप मुली माझी वाट पाहतात. त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय अंबे जय अंबे जय जगदंबे. कुलस्वामिनी आई भवानी जय अंबे जय जगदंबे. जय अंबे जय अंबे जय अंबे जय जगदंबे. दिनकर, उठ. कुलस्वामिनी आई भवानी जय अंबे जय जगदंबे. दिनकर, आता वेळ आली आहे तुला घरी जायला हवं. तुझी बायको सत्यवती डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहतीये. तिने तुला परत येण्यासाठी
माझं व्रत सुद्धा केलं. जा, आत्ताच्या आत्ता तू तिच्याकडे जा. तुझं भलं होईल. मी येतोय सत्यवती. सत्यवती मी येतोय. मला घरी जायला माझी पत्नी सत्यवती माझ्या आतुरतेने वाट पाहत असे. स्वतः संतोषी माता माझ्या स्वप्नात आली होती आणि तिने दृष्टांत दिला. दिनकरला त्याच्या स्वतःच्या घरी लवकरात लवकर जायला हवं. काही शक्तींच्या प्रभावामुळे त्यानं स्वतःची स्मरणशक्ती गमावली होती. त्यानं कधीच कोणालाही फसवलं नव्हतं. संतोषी माता की त्यानंतर दिनकर व्यापाऱ्याच्या घरून निघाला. इतके दिवस काम केल्याचा मोबदला म्हणून व्यापाऱ्याने त्याला पुष्कळ धनधान्य आणि पैसा अडका दिला. त्या व्यापाऱ्यानं स्वतःच्या मुलीची समजूतही घातली आणि इकडे दिनकर मजल दर मजल करत घरी पोहोचला आणि घरी येऊन पाहतो तर काय, वहिनी भूक लागली. काही शिळा पाका असेल तर वाढा. सत्यवती अगं काय अवस्था केली तुम्ही? आई, वहिनी, बाहेर या, लवकर बाहेर या. ही काय अवस्था केली आहे माझ्या पत्नीची? आणि हे केवळ पैशासाठी नाही. आता मला इथे राहायचंच नाही. आत्ताच्या आत्ता मी आणि सत्यवती हे घर सोडून जातो. चल ग सत्यवती. बरं झालं, सुंदी वाचून खोकला गेला. चला चला. दिनकर आणि सत्यवती आपल्या नवीन घरात सुखात आणि आनंदात राहत होते. सत्यवतीला आता संतोषी मातेच्या व्रताचं उद्यापन करायचं होतं. दिवस ठरला आणि त्यामुळे तिनं गावभर आमंत्रण दिलं आणि स्वतःच्या सासरीही गेली आमंत्रण द्यायला. तिचा थाट पाहून तिच्या जावांचा जळफळाट झाला. त्या म्हणाल्या की हिचं संतोषी मातेचं व्रत कसं पूर्ण होतं ते पाहूया. आणि त्यांनी त्यांच्या स्वभावाला साजेसं तेच केलं. येऊ का जाऊ बाई? अगं बाई, जणू महालच की जणू. तुम्ही बोलवलं म्हणून आलोत. हा वहिनी पूजा करून घ्या ना. हो, तेच तर करायला आलोय. अहो पण मी डाळ आणि शेंगदाणे आणायचे विसरलेच. मी आलेच जरा. स्वामी अहो चला ना, उशीर होतोय. चला लवकर. अहो तांब्या भांडं राहिले, जरा आणता का? सत्यवती, तू खूप श्रद्धेनं माझं व्रत केलंस. खूप प्रेमानं माझी भक्ती केलीस. पण या दोघींनी तू केलेल्या नैवेद्यामध्ये लिंबू पिळून मला संताप आणला. आता जन्मभर या अशाच राहतील. माते, विनंती आहे, तू आमची आई आहेस. यांना माफ कर. यांची चूक पदरात घे
या पुन्हा असं नाही करणार. हो माफ करा मला. सर्व मंगल मंगल संतोषी माता की जय. संतोषी माता की जय. त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. असे हे संतोषी मातेचे व्रत भक्तगण हो मी तुम्हाला सांगितले. जो कोणी मनुष्य भक्ती श्रद्धेने युक्त होऊन हे व्रत करेल त्याचे घर सुख समाधान संतती संपत्ती याने भरून जाईल. सुख समृद्धी आनंद त्याच्या आयुष्यात येईल. अशी ही 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी गाईचे गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण. शुभम भवतु शुभम भवतु. सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल